चला पाहूया भारताच्या एका नव्या सुपरहायवेबद्दल, जो पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणार आहे. सध्याची अडचण म्हणजे देशातला मुख्य ट्रक मार्ग NH48 पूर्णपणे भरून वाहत आहे. आणि म्हणूनच एक नवीन थेट मार्ग तयार होतोय, सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर. हा काही जुन्या रस्त्यांना मोठा करण्याचा प्रकल्प नाहीये, हा पूर्णपणे नवीन रस्ता आहे. या प्रकल्पाची भव्यता समजून घेण्यासाठी सुरत ते अहमदनगर या एकाच भागाकडे बघूया. जवळपास 290 किलोमीटर, आणि हा तर संपूर्ण कॉरिडॉरचा फक्त एक छोटा हिस्सा आहे. यावर गाड्या ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावतील, म्हणजे प्रवासाचा वेळ वाचेल आणि वेग वाढेल. फक्त या एका टप्प्याचा खर्च तब्बल 129.9 अब्ज रुपये आहे. ही एक प्रचंड गुंतवणूक आहे. पण मग इतक्या मोठ्या गुंतवणुकीतून काय मिळणार? फायदे खरंच खूप मोठे आहेत. उदाहरणार्थ अहमदनगर ते अक्कलकोट या एकाच मार्गावर तब्बल 3 तासांपेक्षा जास्त वेळ वाचणार आहे. फक्त वेळेचीच नाही, तर इंधन, गाडीची देखभाल आणि अपघात खर्चातही मोठी बचत होईल. आणि याचा फायदा फक्त रस्त्यावर नाही, यामुळे शेती, उद्योग आणि व्यापारालाही मोठी चालना मिळेल. पण या प्रगतीची एक किंमतही आहे. प्रत्येक नव्या गोष्टीसाठी काहीतरी सोडावं लागतं. यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे जमीन मिळवणं. यात लोकांची शेतजमीनही येते. एका भागासाठी 2300 हेक्टरपेक्षा जास्त जमीन. हे आकडे नाहीयेत, ही लोकांची घरं आणि शेतं आहेत. फक्त अहमदनगर अक्कलकोट भागातच सुमारे 2650 कुटुंब बाधित होणार आहेत. याचा परिणाम माणसांसोबतच पर्यावरणावरही होतोय. हजारो झाडं तोडली जाणार आहेत. हा प्रकल्प एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतो: राष्ट्रीय प्रगती आणि स्थानिक लोकांचे हित. तर मग प्रश्न उडतो की देश प्रगती कशी साधणार लोकांचं आणि जमिनीचं नुकसान न करता?